मंडळींनो, टायटलवरनं तर तुमच्या लक्षात येईलच असतला की आज आम्ही खेकडे पकडूक तर इलोच असं, पण हुकच्या साह्यान बिळातली जी खेकडो जो असता, बिळातलो कुर्ली जी असता ती कशा प्रकारे काढली जाता किंवा म्हणजे जुनी लोक असत ना, तर ती आकडीच्या साह्यान आकडी आणि आक्या म्हणजे जी जाळी असता, नेट असता, त्यांनी खेकडे काढत होते आणि ते खेकडे विकत होते किंवा स्वतः खाण्यासाठी वगैरे हे करत होते. आणि बिळातलो खेकडो जो असता तो मोठो पण असता, काही वेळात छोटो पण मिळतात, जोडी पण आपल्याक मिळतात. आता काय झाला की बंड्यावरती पाणी सध्या येता, त्याच्यामुळे नदीत थोडं कमी मिळता. तर बिळातलो खेकडो आज काढूसाठी मी आणि शुभम दोघंजण जातो. तर काय परिस्थिती असतली, काय मिळतला हे आपल्याक तुमका व्हिडिओत बघूचाच असा. आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी किती परिश्रम लागतो, चिखलातून चलत जाऊचा असा. आज आपल्याक काय होडी न्यायची नाही, हे बघा ही आपली होडी जी असत ही एक असा आणि आपली पाठीमागची एक असा समोरची, ती पण आपण इथेच ठेवलेली असा, आपल्या बांधावरतीच असा. तर आपल्याला आता चलत जाऊचा असा, म्हणजे ही जी झाडं असत ना, त्या झाडातून बिळा जी असत ती शोधत जाऊची. जेव्हा आपण 10 बिळं बघतो तेव्हा काहीतरी एक त्याच्यात कुर्ली मिळाली तर मिळता. ह्या खूप कठीण आणि बिळातली कुर्ली जी असतात ती मिळताना थोडा मुश्किल असता. तर ठीक आहे, आपल्याला आज जाऊचा अनुभव एक घेऊचो असा, तुमच्यासाठी आपण व्हिडिओ करतो. व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर मात्र व्हिडिओ नक्की लाईक करा. तर तुमका मी आता दाखवतो शुभम काय काय आणलं. आता शुभम, तर लँडिंग नेट असा जर आपण मासे पकडूसाठी वापरतो, होता बिळाकडे धरून आपण हे जे हुक असत, 2 हुक तयार केलेले असत शुभमने. तर त्या हुकान आपण खेकडो जर आतमध्ये असलो तर तो हुक घातल्यानंतर आपल्याला समजता की आतमध्ये खेकडो. मग त्या आपण ते का ते हुक दाखवतो जरा. हे बघा, हे का आपण आमच्या भाषेत आकडी म्हणतो. तर ही आकडी जी असा ना, तर ह्या आकडीन हे बघा समोर असा टोक असा आणि आतमध्ये घातल्यानंतर अशी रिटर्न ओढूची ओढूची म्हणजे ती पण तिचे जे डेंगे असतात ते धरून राहता भरपूर. पण काहीतरी टेक्निक वापरून असा डोकेलिटी वापरून ना आपल्याला ह्या करूचं लागतं. आपली पिशवी दाखव. ही बघा, ही आपण पिशवी घेतली. या पिशवीत काय नाही, कारण काय होतं मंडळी, बरेच जण असे कमेंट करतात किंवा मिळाले काय सांगतात की तुम्ही धरलास आणि बिळात सोडलास आणि नंतर काढलास. तर असा काय नाही, आपण जर दाखवतो तर रिअल दाखवतो. बघा पिशवीत काय नाही, जे काय 1 2 4 10 खेकडे जे काय मिळतील ते तुमका बघू मिळतलेच असं आता. तर ठीक आहे, नशिबावरतीचा डिपेंड असा. आणि जास्त वेळ आपल्याकडे नाही, आपल्या मिळतात फक्त 2 तास. त्या 2 तासात जर काय खेकडे वगैरे मिळत असतील तर, कारण परत नंतर आपल्या घेऊन कामाक जाऊचं, तर त्याच्यामुळे आपण आता चललो. चला बिळा शोधूक सुरुवात करूया. आता ही समोरचीच साईड असा आपली, ह्या साईडलाच आपल्याक बिळा बघूची असत. पाण्यातून वगैरे उतरान आपल्याला जाऊचा लागतला. समोरच्या साईडला पण असतली, मी आता सांगू शकत नाही कारण आम्ही होडियन जातो, होडियन येतो, त्यामुळे शोधल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. शोधला काय ना, शोधलं तर सापडतं असं काहीतरी म्हणा. तर ती आज आपण आपल्या बघूची फिरून. चला, शुभम तयार असा. होडी बघा काही येऊन राहिली आहे ती, एवढा पाणी वरती होता त्याच्यामुळे ढकलून टाक शुभम ती खाली. ओके, गेली. चला, होय होय. हा बघा मंडळी, शुभम पाणी बघा किती झालं आता इथं. तर त्याच्यावरून आपल्याक आज भिजूनच जाऊचं असा. मोबाईल पण सांभाळू कळू. बऱ्याच दिवसांनी असं पाण्यात उतरलेलो असे. लहानपणी हीच आमची जागा होती. शनिवार रविवार मिळालो ना की संध्याकाळचा रात्रीचा म्हणजे संध्याकाळचा यायचा, सकाळचा कसं जसं टाईम मिळत ना तसं पोरगे येऊन आम्ही मजा मस्ती करत होतो. चला, जास्त पार शुभम गेलो आवर, आम्ही पण चढते वरती. हे बघा, तुरले शत्ताना यांच्यापासून सावधान. गणसिलो बघा कसलो तो पान घनस पान. तर सगळे गोष्टी बघत जाऊ का या खाली, नाही तर मग झाला. तसे बिनविषारी असतात ते, पण कशा उगाच
चला हे आता सगळं ह्या बघा ह्या साईड गुंजोचा पोकळू पोकळू हे बघा हे पोकळू हा छोटे छोटे माय करते असं किती हा बघा पोकळ पूर्ण सगळ्या साईडला हे पोकळूचा. चला पुढे गेलो शुभम बघूया. सकाळ आता झाली 6:30 वाजलेत आणि 6:30 वाजता आपण इलेले असो रोजच्यापेक्षा जरा लवकर चिखलातून चालायचा हा म्हणून. अजून याक बेळ दिसला नाही आपल्याक. बघूया आता पुढे जाऊन. शुभम जाता पुढे 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 बघा लवारी बघा लव लव आणि अशी त्याच्यातून वाट काढत जाऊची लागता. तर मंडळी शुभमला एक बिळ दिसला आणि त्याच्यात आकडे हां आवाज येता म्हणता म्हणजे कुर्ली असाच बहुतेक. बघूया ती बघतो सर थांब बघूया. नाही ह्या वेळी तेवढाच आहे. तर काय नाही दगडासारखे असतात आता काहीतरी त्याचा आवाज तो कुर्लेचा आवाज खडखड खडखड असं येतो. म्हणजे डेंगे असतात ना त्याला ह्या करतली ह्याच्यात घालून बघ अशी बिळं असतात. वाकडा तिकडं असं घालून बघ. नाही 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 नाही. जेव्हा आपण 10 बिळा बघतो तेव्हा आपल्या काहीतरी एक कुर्ली सापडता. तुमका पहिल्यांदा स्टार्टिंगलाच बोललंय. तर आपल्याला आता अशी सगळी बिळं बघत जाऊची. मी आता व्हिडिओ मोठं होतो म्हणून मी तुमका ना ज्या वेळात आवाज येत त्या वेळात दाखवते. चला बघूया अजून पुढे असतली. ह्या बिळात बघ ह्या मंडळी शुभम खुश झालो कारण आवाज इलेलो तुमका दाखवते. दाखव आवाज दाखव. हे बघा आवाज म्हणजे ह्याच्यात कुर्ली आणि ती आता आपल्या काढूची आहे. अशी आकडे तिकडे आकडे तिकडे फिरवशी तिच्या पाठीमागे घाल आणि अशी ह्या कर. ओळखायचा कसा माहिती आहे ती बघा ती पावलट असता कुर्लेची आणि छोटे छोटे ते नांगे तिचे ना लागत आतमध्ये गेलेले असतात किंवा बाहेर इलेले असतात. पण रेग्युलरी असता असा नाही कारण कधी कधी ती बाहेर पण इलेली पावलट तिची असता. पण आपण आकडी घातली ना की आपल्या बरोबर समजतं की आतमध्ये खेकडो हा काय नाही. ते खडपी खेकडो हा बहुतेक. तो बघा बघा झाडा खाया झाडा घे झाडा घे पहिला झाडा घे नाही ते ती जायत घे बाहेर घे आधी आधी बाहेर घे. पूर्ण बाहेर घेते का तशी काही पळायची नाही. बघू शकता शिव पाचवा ह्या पाच्यात आपण येतो कधी कधी पिंजरे मारूसाठी त्याच्यामुळे आता म्हटलं काय बघूया.
तर मंडळी फायनली आता मी ट्राय करतोय, कारण शुभम दमलो, शुभम दमवल्या त्या कुर्लेन. बघूया आता. ही बघा मंडळी, हैराण झाली आता. ही एक हा, अजून दुसरी हा काय चेक करूया. ही बघा, नाही दाखवते तुम्ही तुमच्या. ही बघा, आपल्याक मिळालेली पहिली कुर्ली बिळातली. टाकते पिशवीत. साईज बरी आहे ना, चेन लावून ठेवून आहे तर जायत. चला मंडळी, अशीच आता ह्या कोपऱ्यातल्याने आपल्याला बिळा शोधूची असत, आणि असली तर 100% काढतले. शुभमची पहिलीच वेळ असा, होय ना शुभम? होय. शुभम अनुभव घेऊसाठी इलेलो असा, आणि ते कसे शिकवतले आणि कुर्ले कसे काढत होते. तर त्याच्यामुळे आता तो पण काढताना तुमका दिसत नाही, एवढ्या ह्याच्यात नसतं ना. मोठा बिळ, मोठा बिळ असताना ना, पाच्याच्या आतेन वगैरे त्या बघायचा. ही बघा, ही चिपी असा, आणि ह्याच्यात आपण चप्पल वगैरे घालून जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे हे बघा, चिखल पण असा, आणि हे पायात कडक जे असतात ना ते टोचतात. त्यामुळे ह्या बघा मंडळी, एक बीळ. शुभम, हा बघा, एक बीळ त्याच्यात घालून बघ, आवाज आता का. नाही ना, जास्त मोठा नाही आता वाटतं. असा वाकडा, कुर्ली नाही. समोरच्या साईडला बघूया म्हणजे हे बघा, हे असत. तुमच्याकडे एका काय म्हणतात तर सांगा. आमच्याकडे एका काय म्हणतात शुभम, ह्याच्या यांका काय म्हणतात? हा, शंख. हे लोळगे, ते लोळगे. हां, लोळगे ते. आणि हे फोडले ना तर ह्याच्यातून मांस येता, थोडासा वातूड लागता, पण ता खातात लोक. बघा, लोळगे आहेत, आणि ते पडलेले आहेत आता चिखलात. हे बघा, ही एक असा. असे तुमका बरेच ठिकाणी मिळतलेत बघू. ते एक गुळी लागला, पण काय कुर्ली आतमध्ये नाही. बघूया आता, समोरच्या साईडला आहे तो पाचो असा. ह्या पाण्यातून परत आपल्याक पैलाडे जाऊचा. असे बरेच मध्ये मध्ये पाचे असत ना, ते पाचे आपल्याक पार करत थंय बिळा दिसतील. थंय बिळा आपल्याक आकडे घालून बघूच्या असलो खेकडो तर तो 100% काढतले. चला, आपल्याकडे वेळ कमी आहे, पटापट एक कॅच झाली आपल्याक. अजून पुढे बघूया. हे बघा, बघू शकतास तुम्ही, त्या लाईनीत ना समोर बिळा असत. तर बघूया जाऊन, चला. पाणी बघा किती असत, कमरे एवढं पाणी. एक बिळ दिसला आता का. त्याच्यात नसतली बहुतेक, चपटा ना.
ते हडगे वगैरे असतील. समोर थंय जा, समोर थंय जात आहेत. चला आता वर चढूया आपण. हा बघा घनदाट जंगल. चल याच्यातून अशीच वाट काढत जाऊची लागते बघा. लोक गुंजो सगळे गुंजो बघा. समोर पूर्ण साईड फिरायची आपल्याक. चला हे बघा मंडळी, आपण ह्या पाच्यातून असे जातो कुर्ल्यासाठी. आज ना तुम्ही पाचे भरपूर बघितलास आपल्या व्हिडिओत, पण आता तुमका म्हणजे जी जमीन आहे चिखलावरची जो काही एरिया असा ना, तुमका वेगवेगळे स्पॉट बघूक मिळतले आणि वेगवेगळी झाडं पण बघूक मिळतली. आणि कुर्ले आम्ही कसे काढतो ते पण बघूक मिळतली. हे बघा आता ही झाडं कसली आहेत ती सांगा तुम्ही. खादनातली शोची झाडा म्हणा हरकत नाही. चला पाणी यात उतरायचा लागला. हे बघा एक बिळ त्याच्यात बघूया. नाही चिखलच तो चिखल तो. हा बघा या का नाही जास्त नाही पण बघ आपल्या घाल नाही ना. चल वरती जाऊया मंडळी. मी येईल आता शुभम अडकलो. त्या लाकडासून काट्या कुठ्यासून यावचं लागतं. आय गे काय नाही वागेटी लागली. शुभम गेलो. आमच्या उंचीमुळे आमचे वांदे दिले बाबा बाहेर. चला मंडळी मका डाऊट येता ह्याच्यात असा तसा वाटतं, कारण पाणी गदुळा आकडी घातल्याशिवाय समजायचा नाही. आकडी घालून बघ केवढा हाता आधी बघ. नाही आकडी घातल्यावर समजता काडकन आवाज येतो. नाही नाही चल. तर मंडळी पुढच्या त्या पूर्ण भागात आम्ही जाऊन येलो, पण अजून काय मिळाली नाही. एक जी मिळालेली तीच. तर आता आपल्या साईडला जातो. समोरची साईड हा आपली, त्या साईडला जातो. ह्या बघा कसला जंगल हा बघा. आणि मेन म्हणजे चिखल बघा तो बघा. चिखलातून शुभम बाहेर इलो आता. बघा पायलट बघा. चला आपण पहिलाडी जाऊन आपल्या साईडला बघूया. मी इलोय माका पोटाच्या वरती पाणी झाला. शुभमला बघूया आता किती होता. आता पोयत मी पोयत ही बघा. ही पोय मोठी तुका गळोबर होईत वाटतं. सुटलं वाटावलं. चला आता समोरच्या साईडला देवा बा काहीतरी गावात रे होतीच. आता ही बघित 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 तकडे जावे. नाही त्याच्यात काय नसतं. चला बऱ्याच अथक प्रयत्नानंतर ना शुभमला एक कुर्ली लागली. या होत असा म्हणतं. आवाज तर येतो. बघूया
नाव नाही ती ईदीत आता बरी फक्त आता कसली आहे चला काय कसली आता माझी बारी आहे, बघूया. बरं वर पिळ्यात पाणी असल्या कारणांना नको तो. डेंगू येलो हो बघा, कुर्ली मोठी आहे, एक डेंगू येलो तिचं. आणि एक काढूया, 3 काढते. तिची आकडे काढले. वडा वडाचा वर तुझ्या अजून वर होईल. शांत घेतो. ती फिरव गावता. कसली हा बघा, एक डेंगू तिचं पडलं. मोडू नको, तशीच ठेव, पाठीमागे धर. नाही तर डेंग्याक धर, असं ह्या कर, तसं धरून ह्या कर. डेंगू सोडल्या ती ना, दुसरं घेतलं डेंगू होतं तो. हो दाखव. बघा मंडळी, कुर्ली बघा कसली खडपी कुर्ली होती. चला, बघितलास, शेवटी तिका काढलाच. वरती जाऊन अशी बसलेली ह्याच्यात. अजून पुढे दोन ना कुत्रे आहेत सफेद कलरचे, रोज ना फिरत असतात चिखलात. तुम्ही बघू शकता, शी बघा, ही त्यांची पावलट त्या साईडला. आणि हे बघा, ये थांब अंगार चिखल उडवायचो नाही. तुमच्याबरोबर खेळा काम का टाइम नाही. अजून एक करवलो, तुझं दोस्त करवलो, कोणचे आहेत काय माहित नाही. ये
रोज चिखलात मेले लोळत असतात रोज. एक अजून येता पाठीमागे. हो बघा, हो बघा. ए ये बघा. ह्यांका आता खेळण्याशिवाय कायच काम नाही वाटतं. आमचे कुर्ले रवतले काढूचे यांच्याबरोबर होतं. चला वेळ आपलं होईल पटापट जे काय दिसतील 2-4 ते काढूया आणि जाऊया. हे बघा बिळा मोठी आहेत आणि आकडे छोटे आहेत. चल तर मंडळी बघा सुहास काकाची आणि होडी आणि ह्या पाच्यात आपल्या एक कुर्ली बिळात लागलेली असा शुभमचा म्हणणं. पाऊस पण इलो हां आवाज देता काढ बघूया आकडे बघूया. पावसाचं पण आगमन झालेलं हा त्यामुळे कुर्ली तर असं 100% इकडे जाऊन कसलं लाल झालं. इला धरले माझे पुढे 1-2 मिळाले तर मिळाले. चल हे कसोडी या नाही गावना ते कारण आवाज येता हो लागता ती खय दडी मारल्याने काय संबंध नाही. पुरा बिळ चाळण केलं नाही. चल तर मंडळी फायनली मी गिवअप केलंय पण शुभमने नाही केलेलं. बघूया हे बघा. अरे च्या मायला हिच्या हिचे पाय बी खयत काय माहिती बघ दाखव. हे बघा एवढीशी आणि तिनं दमवल्या बघा. टाके डील करून टाकल्या. अजून 1-2 बिळा होती आणि मग घरात जायचं आपल्या. चला आता हा एक बीळ असता त्या बिळात ह्या घालून बघूया आकडी. हा शुभम म्हणता खडी इली भावान प्लॅस्टरची खडी. हे बघा गाळ बघा कसं साचलं चिखल आहे पण बघूया. ह्या बीळ आपल्याक माहितीतला बिळात बघूया काय हा काय. ह्या लावलं ना चेन लावलं ना. नाही वाटतं कोणतरी बघून गेलो असतं. हक्काचा बिळ होता. हा इल्यावर आम्ही कधी नाही कधी काढलेलीच हा त्या विश्वासावर इल्लो पण कोणतरी गेलेलो हा वाटता 1-2 दिवसापूर्वी त्याच्यामुळे ती इली नाही. समोर या का शुभम थंय त्याच्यात जाऊन बघून ये त्या मुळात असली तर माका सांग मग मी येते. हे बघा मंडळी अजून एक घनस पान घनस बघा कसं रवलं. चला त्याची कळ नको आपण काढूया. आतापर्यंत हैराण होऊ जा जवळजवळ नाही म्हटलं 50-60 बिळा बघलो आम्ही. त्याच्यात फक्त 3 कुर्ले मिळाले आहेत. आता घराच्या दिशेने वाट धरलेली जाता जाता काय मिळाली ना तर तुमका दाखवतले. जवळजवळ 6:30 वाजल्यापासून आता 8 वाजले आहेत. 6:30 7:30
ते 1.5 तास आम्ही कंटिन्यू चिखलात चलतो. बघा समोरच्या एरियात आम्ही उतारलेलो पहिलाडी आणि असे फिरत 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 पूर्ण ह्या सगळा कवर करत आता आम्ही होईल. आणि शुभम आता पाच्यातून 1-2 बिळा दिसतात ना त्याच्यात चेक करता काय असा काय. चला बघूया. तर मंडळी मी पुढे येईल आहे आणि बघा आणि शुभम ते काय बिळा शोधता. शुभम ताबत आहे काहीतरी दिसतं काय आता कुर्लीचा म्हणजे ही बघा एक कॅप्टात लपान रवलेली आहे बघा. हातान पकडतो हे बघा लहान साईज हा. हो सावकाश आकडे ठेव वाटीर नाही ते. हे बघा हे बंड्यावरचे कुर्ले हे का म्हणतात वर दाखव अशी. हे बघा ही असं बंड्यावरची कुर्ली जी बिळात वगैरे जात असता आणि अशा वेळी आपली नजर पडली का आपल्याक मिळता. असा लहान पण ठीक आहे. हे पकडे पकडले वा डेंगेच सोडले तिनं. हे बघा पहिले मिळालेले दाखव. हे बघा 4 आहेत ना पहिले 3 मिळालेले आणि आताची एक 4थी. चला ह्या कॅप्टात म्हणजे अशा ना जो लव असा त्या लव्याच्या कण्णेक वगैरे असतात पण तेवढं वेळ आपल्याक नाही फिराक. जाता जाता आपल्याक बघूचा अजून आता असं साईडने जाऊन आपल्याक समोरच्या साईडला जाऊचा बांधावर. चला मंडळी ह्यो आता 5 असा आणि या 5त आपल्याक आता समोरच्या साईडला जाऊचा. हा पकडणं जरा हे बघा या चिखलात रमलेली काय बीळ वगैरे नाही पण ती ह्याच्यातली होती. पाच्यातली वगैरे अशी वर चढताना त्याच्यातली होती ती. अशी मका ना पाठ उंच अशी दिसली म्हणून मी ह्या लावले ऐकलं दाखव. हे बघा मंडळी किती झाले 5 कसा 5 कुर्ले झाले. चला आता ह्याच पाच्यान आता असे इल्लो आम्ही. हे बघा जातलो असे ह्या पाच्यातून पाजरेसून घराच्या साईडला बांधाच्या साईडला आपल्या घराच्या साईडला नाही. मग धुऊया एकदम फक्त बिळा बघित चल आता. ह्या कोळात ना शुभमाने वाण लावलेला ना. शुभम किती गावलेले मासे काय गावलेला बोईटा. हे बघा कसं 5 हा बघा. आणि काय या बिळा काय नाही एवढासा नाही. अशी रमलेली असली तर बघा आता रमलेली तशी म्हणजे असं चिखलवर दिसलो ना थोडंसं असं म्हणजे ते लक्षात येताला तुझ्या असं. बघा सचिन साळकर यांचा पिंजरा आहे इकडे. हां काय रे पिंजऱ्यात बऱ्याच दिवसाचं टाकलेलं बघूया. शिंगळे आहेत बारके. हे बघा हकडनं येलो आता आम्ही. चला आता बांधार जाऊया आता धुऊचा. तर शुभम याकना बिळ ते जाऊन बघू नये. फायनली मंडळी बघा ही पिशवी आता मी तुमका ते दाखवते. जाऊन पाणी भरता थोडा वाटता भरती येत अशी वाटता. शुभम गेलेलो ते तर यात बिळ होतं आता बघू त्या बिळात काय नाही का वाटतं तो येता तो तुमका दाखवतो. आमच्या आज जाण्यान किती खेकडे मिळाले ते पिंजऱ्यान खूप सोप्या वाटता पण असा जाणार ना म्हणजे
खूप कठीण काम असं. तर आपल्या सचिन साळकरच्या होडीमध्ये पाणी बघा किती आहे. आता मोबाईल ठेवते म्हणजे सुकी जागा आहे ना. बैलो काय नाही ना. हे जर दाखव आपल्या मंडळींका. टीप असत बघ. दिलं काय नाही धुवचे सुनील काकाच्या टिपात ते आरामध्ये ह्याच्यातच दिसतात. गणित बघूया मंडळी. हे बघा आता मिळालेले 1 2 3 4 5 कुर्ले. किती तास होतो आपण? हा 2 तास चालला. हो 2 तास आता होतले बरोबर. लिटरली अडीच नाही 1.5 तास कंप्लीट झालेत आणि आता 2 तास पूर्ण होतले. आणि आम्ही हे बघा हय उतारलेलो समोरच्या साईडला आणि येताना पण आता असे फिरत येऊन आपण त्याच पाच्यात उतरा नेलेली असं. आणि आपल्या 2 तासात फक्त 5 खेकडे मिळाले. किती? 5. 2 मोठे आहेत आणि 3 जे असत. म्हणजे माझ्या बोलण्याच्या ह्याच्यावरून समजला असताना तुम्ही मी किती दमलो येतो. आता जाऊन आंघोळ वगैरे करून कामाक जाऊचा आणि आपला काम नाही बिळातला. फक्त मी तुमच्यासाठी इलं आपलं एक व्हिडिओ होय तुमका म्हणजे जे खादनातलं चिखलातलं आपला जो प्रवास असता तो तुम्ही बघलात. व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असा वाटलाच असताला मला 100%. व्हिडिओ कसं वाटलं कमेंटद्वारे सांगा. व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ लाईक करा. चांगले कमेंट करा. म्हणजे आमका असं तुमच्यासाठी काहीतरी करू घेता. आता काय आपलं श्रावण चालू झालं आणि 5 कुर्ले काय कोण आपल्याकडनं घेऊचं नाही. त्याच्यामुळे काय आपण घरीच काहीतरी त्याचा करायचा मसाला वगैरे लावायचे. तर त्याच्यामुळे बघा आपल्या जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉन हिट करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ सोबत तुमच्यापर्यंत येतले. चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. काळजी घ्या.